रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ गावाबाहेर कोसळली. प्रचंड दरड पावसाने केले 1500 मिलीमीटर पार. पाचही नद्या तुडुंब वाहत आहेत. पोलादपूर शहरात उत्तरवाहिनी, सावित्री सर्व घाट बुडून रस्त्यावर. कशेडी घाटात, भुयारी पलीकडे आणि बंद आंबेनळी घाटात कोसळली दरड. तालुक्यातील दुर्गम क्षेत्रपाळ गावाबाहेर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उंच डोंगरावरून कोसळलेली दरड आश्चर्यकारकरित्या गावठाणा बाहेरच राहिल्याने क्षेत्रपाळ गावातील एकाही घराला अथवा व्यक्तीला धोका पोहोचला नाही. दरम्यान सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पोलादपूर तालुक्यात 265 मिलीमीटर रविवारी दिवसरात्र पाऊस पडून एकूण सरासरी पावसाची नोंद 1264 मिलीमीटर झाली. तालुक्यातील कामठी, ढवळी, घोडवणी, चोडई आणि सावित्री पाचही नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या. पोलादपूर शहरातील सर्वच घाट पुरात बुडून उत्तरवाहिनी, सावित्री नदी खळाळत जुना महाबळेश्वर रस्त्यावरून वाहू लागली. बंद आंबेनळी घाटातील रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटना कायम असून कशेडी घाटातील भुयारी मार्गापलीकडे देखील कशेडी टॅप पोलीस चौकीलगत महाकाय दरड कोसळल्याची घटना रविवारी रात्री घडल्याने वाहतूक ठप्प राहिली. पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रपाळ हे ब्रिटिशकालीन हिल स्टेशन कुडपणच्या पायथ्याशी वसलेले गाव आहे. साधारणपणे 200 ते 250 लोकवस्तीच्या गावाची श्रद्धा क्षेत्रपाळ म्हणजे श्री काळ भैरवनाथांवर आहे. मध्यभागी श्री काळ भैरवनाथाचे मंदिर असलेल्या या गावाच्या गावठाणाबाहेर रविवारी रात्री मोठी दरड कोसळली आणि क्षेत्रपाळाने गावासह गावात असलेल्या 80 ते 90 गावकऱ्यांना सुरक्षित ठेवले. या घटनेची खबर पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना देण्यात आली आहे. मात्र कोणतीही इजा, दुखापत अथवा मालमत्तेची हानी झालेली नसल्याने क्षेत्रपाळ गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असल्याचे तहसीलदार घोरपडे यांनी सांगितले. क्षेत्रपाळ गावाच्या लोकवस्तीपासून काही फुटांच्या अंतरावरून लाल माती व दरडीचा ढिगारा कोसळून सुद्धा सर्व घरे व ग्रामस्थ सुरक्षित राहिल्याची दृश्य दैवी शक्तीचीच प्रचिती मानली जात आहे. पोलादपूर शहरातील गंगामाता मंदिर घाट, राम मंदिर घाट, गणेश मंदिर घाट, गणपती विसर्जन घाट आणि स्मशानभूमीचा घाट पुरात बुडून उत्तरवाहिनी, सावित्री नदी खळाळत जुना महाबळेश्वर रस्त्यावरून वाहू लागले. मध्यरात्री नगरपंचायत पोलादपूरकडून सायरन भोंगा वाजून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. ढवळी नदीच्या पात्राने पुलावरून प्रवाह नेताना पुलाचा कठडा तुटल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रात्री कामठी नदीच्या पात्रानेही मोरसडे गावालगत धोक्याची पातळी ओलांडली. कापडे ते कामथे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावर काही ठिकाणी काही काळ पूरस्थिती दिसून आली.